सर, आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भाने एक स्टेटमेंट आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचं की 50%च्या वरती आरक्षण गेलेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा कुठेतरी गोंधळ पाहायला मिळतो. तर त्या संदर्भाने काय सांगाल? 50%च्या वरती ज्या ठिकाणी जागा गेलेल्या आहेत ते आदिवासी बहुल किंवा शेड्यूल्ड कास्ट आणि आदिवासी बहुल ज्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे तिथंच ओबीसीच्या जागा वरती ओव्हरलॅप झालेल्या आहेत. बाकीच्या ठिकाणी नॉर्मलच आहेत. मग एक्सेप्शन केसमध्ये म्हणजे किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये फक्त आदिवासी बहुल जिल्ह्यातलं जिथं पेसा ॲक्ट लागू होतो किंवा SC STला रिझर्वेशन हे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रपोर्शनप्रमाणे भेटतं तर तिथं ते कायद्यानंच होणार आहे. पण बाकीच्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण 27% सस्टेन करण्यात यावं आणि निवडणुका घेण्यात याव्यात. आणि उरला प्रश्न जिथं SC STची संख्या जास्त होती आणि मग ओबीसी शून्यावर येतो त्या ठिकाणी घटनात्मक दुरुस्ती करावी. 246D अन्वये घटनादुरुस्ती करून ओबीसींना आरक्षण देण्यात यावं असं न्यायालयाला आमचं सांगणं आहे. आणि आत्ता न्यायालयानं 3 जजेसचं बेंच बनवलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर फास्ट ट्रॅक ह्याच्यावरती सुनावण्या होऊन ओबीसींनाही आरक्षण मिळावं आणि SC STलाही आरक्षण मिळावं. आणि या आरक्षणाच्या या निवडणूक आयोगाच्या आणि न्यायालयाच्या निर्णय प्रक्रियेत ओबीसीचं आरक्षण कुठंतरी डावलं जातं आहे. निवडणुका पुढं ढकलल्या जात आहेत. मला वाटतं निवडणूक आयोग, महाराष्ट्र शासन आणि न्यायालय या तिघांनी या लोकशाहीला वाचवणं आवश्यक आहे. पंचायत राजच्या निवडणुका होणं अपेक्षित आहे. गेल्या 6-7 वर्षापासून या महाराष्ट्रात निवडणुका होत नाहीत. खरं तर महाराष्ट्राच्या मागून बिहार असेल, उत्तरांचल असेल, उत्तराखंड असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल या राज्यांनी या सगळ्या गोष्टीवरती पर्याय शोधलेले आहेत. पण महाराष्ट्रामध्ये मात्र ह्या गोष्टी दिसून येत नाहीत. लवकरात लवकर यावरती तोडगा निघेल आणि निवडणुका पुढं जातील आणि ओबीसी बांधवांनी मोठ्या ताकदीनं या निवडणुकीला आपली माणसं उभी करावी. आपल्या माणसांना निवडून द्यावं. ज्यांनी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला ते चेहरे, ते लोक, ते पक्ष ध्यानात ठेवावेत आणि आपल्या माणसांना निवडून द्यावं एवढंच मी या निमित्तानं. सर, मराठा आरक्षणाच्या संदर्भाने शासनाने एक GR काढला होता आणि त्या संदर्भाने आपण देखील मोठं आंदोलन केलं, मेळावे देखील घेतले. परंतु ओबीसीचे काही नेते म्हणत होते की त्या GRचा या ओबीसीवर काय परिणाम होणार नाही. परंतु ज्या निवडणुका आता झालेल्या आहेत या ओबीसीच्या जागेवर ज्यांनी कुणबी दाखले काढलेले आहेत ते देखील आता या निवडणुकीत उभारताना दिसल्या. हे बेकायदा आहे. सुप्रीम कोर्टाचं 650 पानाचं जजमेंट आहे. या जजमेंटला पायदळी तुडवणारा हा निर्णय आहे. 2 सप्टेंबरचा GR थोड्याच दिवसामध्ये ज्यावेळी त्याच्यावरती सुनावणी होईल तो बेकायदा आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. तो स्टेट बॅकवर्ड कमिशननी त्याला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे हा 2 सप्टेंबरचा GR हा काही कालावधीपुरता असेल. तिथून पुढं तो कायद्याच्या कचाट्यात कुठंही तो टिकू शकणार नाही हे मी जबाबदारीने सांगतो.